जिल्ह्यातील जांभरखेडा येथे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व गायींना चारा वाटप, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे छत्रपती संभाजीनगर पोलीस मित्र कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे। यावेळी आश्रमाचे महंत तात्याराव महाराज बारसे यांच्या वतीने या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना अन्नदान करण्यात येणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय संपर्क प्रमुख गजानन भगत यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी जिल्हा प्रमुख अशोक वरकड, योगेश निकम, कैलास गाडेकर, गंगापूर तालुका अध्यक्ष सुनील जिंजुर्डे पाटील, अरुण देऊळगावकर, सुनील दाभाडे, संजय बत्तिसे, बबिता सोनवणे, प्रीती मेहेर, भागीनाथ रावते, सुयोग नरोडे, बापू सोमासे, अर्जुन जाधव आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील। तसेच सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील जिंजुर्डे। नमस्कार, मी अशोक वरकड पाटील, जिल्हा प्रमुख पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत। यावर्षी आपण दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांचा वाढदिवस जांभरखेडा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा वाढदिवस दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी आपण त्या ठिकाणी आयोजित करून भव्य अशा प्रकारचं रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर वृक्षारोपण आणि आश्रमाच्या वतीनं अन्नदानही त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। आजपर्यंत आपण कोरोनाच्या काळापासून जवळजवळ आपण आजपर्यंत अनेक वेळा रक्तदान शिबिर असेल, कोरोना योद्धा प्रमाणपत्र आपण त्या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले, त्याचबरोबर महसूल अधिकारी कर्मचारी, महावितरणचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर डॉक्टर, नर्स असतील अशा लोकांचा आपण त्या ठिकाणी गुणगौरव केलेला आहे। आणि दरवर्षी आपण या संघटनेच्या वतीने गुणगौरव प्रमाणपत्र आपण देत असतो। मालगाव या ठिकाणी जय बाबाजी गुरुकुल विद्यालयामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। त्याचप्रमाणे राजाबाई दूधकन्या प्रशाला गंगापूर याही ठिकाणी आपण गणेश उत्सवाच्या काळामध्ये चित्रकला स्पर्धा घेऊन आपण 200 विद्यार्थिनींना त्या ठिकाणी ट्रॉफी व प्रमाणपत्र दिलेलं होतं। आणि मालगावच्या जय बाबाजी गुरुकुल विद्यालयामध्ये आपण नुकतंच 2 दिवसापूर्वी अनाथ मुलांसाठी चिरंजीव स्वर्गवासी आविष्कार योगेश निकम यांच्या स्मरणार्थ आपण त्या ठिकाणी अनाथ मुलांना वस्त्रदान त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि अशा प्रकारचं आपल्या संघटनेच्या वतीनं जिल्ह्यात काम चालू आहे। त्याचबरोबर आपण चिंचडगावचे महंत गुरुवारी राजेश्वर गिरीजी महाराज यांनाही आपण मागच्या वर्षी गुरुवारी महंत राजेश्वर गिरीजी महाराज यांनाही आपण जीवन गौरव पुरस्कारांना मागच्या वर्षी आपण सन्मानित केलेलो होतो। आणि हा क्रम आपण संघटनेच्या वतीने नेहमी राबवतो। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।